नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी. शुभ शुभ सकाळ. सकाळ. आज आहे आज आहे ना ना पुलाव पुलाव करणार आहे, करणार आहे, पनीर पनीर भाज्या भाज्या घालून. घालून. कारण कारण रोज रोज वरण वरण भात भात भाजी भाजी चपाती चपाती खाऊन खाऊन कंटाळा कंटाळा आलाय. आलाय. थोडंसं आणि थोडंसं आणि पाऊस पाऊस पण पण आहे ना, आहे ना, सारखा सारखा दिवसभर दिवसभर पाऊस आहे. पाऊस आहे. आणि आणि माझे माझे मिस्टर आहेत मिस्टर ना, आहेत ना, त्यांना त्यांना भात भात फोडणी फोडणी दिलेला दिलेला आवडत आवडत नाही. नाही. त्यामुळे त्यामुळे मग मग हे हे करत नाही करत नाही जास्त. जास्त. आज आज थोडं थोडं करणार आहे करणार मी. आहे मी. आणि आणि त्यांना त्यांना पोळी पोळी भाजी पण भाजी पण करणार आहे. करणार आहे. चला चला करूया करूया आपण. आपण. ते ते मटार मटार आणला आणला होता, होता, सोलून सोलून ठेवलंय मी. ठेवलंय मी. आणखी आणि थोडी थोडी मिरची मिरची घेतली घेतली आणि आणि कांदा कांदा आणि आणि टमाटा एक टमाटा एक घेतला घेतला आणि आणि हे हे अम, अम, पनीर पनीर घेतलेले घेतलेलं आहे, आहेत छोटे छोटे क्यूब क्यूब करून. करून. आणखी आणि हा हा भाज्या 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 घेतलेल्या आहेत. घेतलेल्या आहेत. फ्लावर, फ्लावर, हे ढोबळी ढोबळी मिरची, मिरची, गाजर गाजर आणि आणि थोडे थोडे माझ्याकडे माझ्याकडे कॉर्न कॉर्न होते, ते होते, ते पण पण घेतलेले. घेतलेले आहेत. तर आपण फोडणी देऊया. थोडंसं जिरं घातले मी, आणखी खडे मसाले घातले मी, परत एक कांदा एक टमाटा. खडे मसाल्यामध्ये स्टार्च घातलेलं आहे, मोठी विलायची छोटी विलायची दालचिनी तमालपत्र ठेवून फ्राय करून मग कांदा टमाटर घातलेलं, कांदा टमाटर फ्राय करून घ्यायचं. आणखी मग सगळं भाज्या घालायच्या. भाज्याने सगळं धुवून केलं होतं. आणि चवीनुसार मीठ आणि पावडरी मसाल्या घातलेत मी. जिरा पावडर, धनिया पावडर, काश्मीरी लाल तिखट, हळद, मीठ चवीनुसार घालायचं. तुम्हाला तिखट पण चवीनुसार, मला किती तिखट लागतं त्याप्रमाणे घालायचं. थोडं मीठ घातलं आणि हे पनीर थोडंसं फ्राय करून घातले. शेवटी घालायचं, किंवा हलवून झालं ना मग शेवटी घालायचं पाणी. हा तांदूळ आहे ना, बासमती आहे, बासमती तिबार आहे. 3 असतो ना, ते आहे. तो खूप टेस्टी झाला आहे भात. आणि कशी वाटली आजची रेसिपी? तर अशी भात कधीतरी खावंसा वाटतो. मुलग्याने पण खाल्ला आणि सगळ्यांनीच खाल्ला, त्यांना पण आवडला, सर्वांना आवडलं, सर्वांनी खाल्ला. आणि एक वांगं मी भाजलं, धुवून पुसले आणि त्याला तेल लावलेलं आहे. तेल लावून भाजल्यानंतर त्याची सगळी सालं काढून टाकायची. आणि मी चिरल्यानंतर थोडंसं एका ठिकाणी असं काळं पडलेलं होतं, ते मी काढून टाकलं सगळं. आणखी बारीक चिरून घेतलं आणि मॅश पण करून घेऊ शकता. फोडणीला मी जिरं मोहरी घातली, कढीपत्ता घातलं, कांदा टमाटा घातलं, चांगलं ब्राऊन करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं, आलं लसूण पेस्ट घालायची आणि हे पावडरी मसाले घातले मी. आणि घरी छान झाले, घरी चांगलंच होतं. तसं पण केलं तरी लसूण सुद्धा ठेचून घातलं ना तरी पण छान होतं. आणि चवीला लागतं, म्हणजे भाजी दोनला जास्तच जातात जेवण. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? माझ्याकडे भाकरीचं पीठ संपलेलं आहे. थोडंसं होतं नाचणीचं पीठ, त्यामध्ये थोडं तांदळाचं घालून मिक्स करून भाकरी केली. आणखी हे मिस्टरांना वाढले, बघा कसं वाटलं. आणि मग मुळा